नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत सदोबाचीवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी पूजा इंद्रजित होळकर करचे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे आणि याबाबतचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. पूजा इंद्रजित होळकर करचे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदोबाचीवाडी आणि माध्यमिक शिक्षण हे गावीच झालं, आनंद विद्यालय होळे येथे. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण सोमेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज सोमेश्वर नगर येथून पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथून लग्नानंतर 2020 साली पूर्ण केल्यानंतर मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. नंतर माझे आईवडील शेती करतात आणि सासरी माझे मिस्टर पार्ले कंपनीमध्ये AGM पदावर आहेत आणि माझे सासरे कारखान्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण येथे कामाला आहेत. तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तर सांगितलंच. हो. तर तुमच्या आर्थिक किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल थोडक्यात? मी माझी आईवडिलांची परिस्थिती अशी सांगेन की शेती करून आम्ही 3 भावंडे, 1 भाऊ आणि 2 बहिणी. तर शेती करून किंवा गाईगुरे असतील, शेळी असेल, कोंबड्या असतील ह्यांचं पण पालनपोषण करून आमचं एक घराला कोणताही शैक्षणिक वारसा नसतानासुद्धा आमच्या आईवडिलांनी आम्हा तिघांना शिकवलं आणि आमची जी परिस्थिती नसतानासुद्धा एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास मी माझा सांगेन. तर जे सामान्य कुटुंबातून व्यक्ती येतात त्या मुलांनीसुद्धा शिकण्यासाठी पुढं यावं, कारण सामान्य कुटुंबातून गेलेला व्यक्ती हा प्रशासनात बदल घडवून आणू शकतो असं मी सांगेन. तर सामान्य कुटुंबातील मुलांनी पण शिकावं, परिस्थितीचं कारण न सांगता पुढं यावं आणि आपलं आयुष्यामध्ये ध्येय ठेवून पुढं येऊन शिकावं आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करावं असं मी सांगेन. सासरीची माझी परिस्थिती सांगेन. कौटुंबिक परिस्थिती चांगली होती पण कोणत्याही म्हणजे घरामध्ये कसलाही शैक्षणिक वारसा नव्हता. तिथंसुद्धा असं मोठ्या सरकारी पदावर कोणीही अधिकारी नव्हतं. तर माझ्या मिस्टरांनी मला बोलले की तू लग्नानंतर ग्रॅज्युएशन करत करत स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकते आणि माझ्यामध्ये ते तसं एक डेडिकेशननी कोणतीही गोष्ट करण्याची माझ्याकडे ताकद होती आणि मग मी स्वतःला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरण्याचं ठरवलं आणि नक्कीच आता यावर्षी मला ह्या परीक्षेमध्ये यश मिळालं. तुम्ही कोणत्या अभ्यासिकेमध्ये किंवा संस्थेमध्ये काय प्रशिक्षण वगैरे गेलं होतं? मी असं सांगेन की माझा संपूर्ण प्रवास माझं संपूर्ण श्रेय जे की पुण्यामध्ये रयत प्रबोधिनी म्हणून अकॅडमी आहे तर त्यांचे ऑनलाईन क्लासेस मी जॉईन केले होते. पुण्यामध्ये न जाता ग्रामीण भागामध्ये सोमेश्वर नगर येथे कृष्णाली अभ्यासिकेमध्ये राहून मी माझे ऑनलाईन क्लासेस केले आणि परत कृष्णाली अभ्यासिकेचे स्वप्नील गायकवाड सर असतील किंवा ग्राउंडसाठी मला जे अशोक सावंत सरांचं मार्गदर्शन मिळालं असेल, पूर्ण ग्राउंडची तयारी माझी त्यांनी करून घेतली होती आणि रयत प्रबोधिनीचे उमेश कुदळे सर असतील किंवा त्यांचा पूर्ण स्टाफ असेल, मला त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन मिळालं. मी त्यांचं पण आभार मानते की आज इथपर्यंत मला पोहोचवण्याचा त्यांचा पूर्णपणे मोलाचा वाटा आहे असं मी सांगेन. मग या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? पूर्णपणे माझी जी रयत प्रबोधिनी जी पूर्ण टीम आहे त्या टीमला मी माझं श्रेय देईन. माझे कुटुंब, माझे आईवडील, माझे मिस्टर, माझे सासू सासरे, बहीण भाऊ, जे काही मित्रमैत्रिणी माझ्या या पूर्ण प्रवासामध्ये मला भेटले त्यांना सर्वांना मी माझं श्रेय देईन. आता नवीन मुलं जे MPSC UPSCचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कशा पद्धतीने अभ्यास करावा? मोबाईलचा वापर कितपत करावा याबद्दल काय सांगाल? जे नवीन ह्या क्षेत्राकडे मुले वळतात की पूर्व परीक्षेला 5 ते 7 लाखापर्यंत मुलं जे काही परीक्षेला बसतात तर त्यांना एवढंच सांगेन की जोपर्यंत आपण MPSC स्पर्धा परीक्षेचा पूर्णपणे आवाका लक्षात घेत नाही किंवा ह्याच्यामध्ये वाचन जास्त आहे, तुम्हाला रीडिंग जास्त करायचे, रिव्हिजन जास्त करायचे, क्वेश्चन पेपर असतील, आयोगाचे क्वेश्चन पेपर जे काय आपण रेफर करणारे, तर जास्तीत जास्त मुलांनी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे जाणून घ्याव्या आणि नंतरच ह्या क्षेत्रामध्ये उतरावं असं मी त्यांना सांगेन. आणि स्पेशली मी त्यांना गृहिणींसाठी असं सांगेन की आपण आपला घर संसार सांभाळून ह्या क्षेत्रामध्ये येता किंवा 1-2 वर्ष आलेले अपयशानंतर तुम्ही मागे सरता, तर असं न करता पूर्णपणे आपलं एक वेळेचं नियोजन करा
आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर तुम्ही पूर्णपणे ह्या क्षेत्राकडे येण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक गोष्ट सांगेन की जे काही ग्रामीण भागातली मुले आहेत त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन मिळत नाही, शहराच्या ठिकाणी जातात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपलं संपूर्ण नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतात, पण ते सुद्धा एक लिमिटेड वेळेमध्ये किंवा लिमिटेड मोबाईलचा वापर करूनच आपण योग्य ते नॉलेज घ्यावं. आणि जास्त करून संपूर्णपणे मोबाईलवरही डिपेंड न राहता आपले जे काही स्टँडर्ड बुक्स आपले अवेलेबल आहेत तर त्याच्या थ्रूसुद्धा नॉलेज घेण्याचा प्रयत्न करावा असं मी सांगेन. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा प्रवास खूप छान पद्धतीने सांगितला. याबद्दल तुमचं डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नाथा रामा करचे. बरं, पूजा मॅडमचा ज्यावेळेस निकाल लागला तो निकाल तुम्हाला कसा कळाला आणि त्यावेळेस तुम्ही आनंद तो कसा व्यक्त केला, काय सांगाल? पूजा मॅडमचा निकाल लागला त्यावेळेस समर्थांच्या बैठकीला गेलो होतो. नंतर निकाल लागल्यानंतर माझी पुतणी वगैरे मुलगा फटाकड्याचा आनंद पाहून छान वाटलं. सूनबाईंनी आल्यानं सांगितलं पूजाताईचा निकाल लागला. त्याच्या आधी फक्त मार्क लिस्ट आली होती आधी आणि नंतर निकाल आला. पूजेच्या स्वभावाबद्दल आणि अभ्यासाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला? पूजेने अभ्यास पहिल्यापासूनच ती पहिलीपासूनच हुशार होती असताना. ती नंतर मग पुढं इथं जवळच शाळा आहे त्याच्या ह्याच्यात तिने चांगली उत्तीर्ण मार्क मिळवत होती. 3ऱ्या क्रमांकात येत होती ती पहिल्यापासूनच. त्याच्यामुळे तिला काही अवघड लई जास्त वाटत नव्हतं आम्हाला बी. फक्त फिजिकल जरा अवघड वाटलं आम्हाला थोडंसं. काय सांगाल तुम्ही? सविता नाथाकरची आमची मुलगी PSI झाली त्याच्यातच आम्हाला खूप खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. मी इंद्रजित पांडुरंग होळकर, पूजाचा मिस्टर. सुरुवातीपासूनच तिला या क्षेत्रामध्ये आवड होती. लग्नाच्या आधीपासून ती हुशार होती. लग्न झाल्यानंतर तिने MPSC करायचा म्हणजे निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये मी घरच्यांच्या सहमतीने तिच्या पाठोपाठ व्यवस्थित खंबीरपणे उभा राहिलो. यातच मला आनंद आहे. आणि आज तिने ते संपादन केलं ह्याच्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबाला खूप अभिमान आहे. तुम्ही घरून कशा पद्धतीने सपोर्ट केला? घरून म्हणजे तिला कधी कोणत्या गोष्टीसाठी आपण नाही म्हटलं नाही. तिला कुठे क्लासेस करायचे आहेत, कुठे तिला अभ्यासाला जायचं आहे तर तिला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. तिथून पुढे तर नक्कीच कष्ट अभ्यास तिलाच करायचा होता. पण तिला जे पुस्तक हवं आहे, जिथून आणायचं आहे ते आपण तिला त्या पद्धतीने दिलं. माझे नाव सिंधू पांडुरंग होळकर. माझी सून PIS झाली, मोठे अधिकारी झाली. मला खूप आनंद आहे आणि मला तिचा अभिमान आहे. मला खूप आनंद आहे आणि माझ्या घराण्याचा इकडल्या तिकडल्या कुटुंबाचा तिने मोठा मान केला आणि आमची मान सगळ्यांची तिने उंचावली. तुम्हाला आज कसं वाटतं हे यश बघून? खूप आनंद आहे. माझे नाव अक्षय दत्तात्रय होळकर. आमच्या वहिनी PSI झाल्याबद्दल मी खूप आनंद आहे. आमच्या वहिनीचा संघर्ष मी पाहतच आलेलो आहे. आमच्या घराचे नाव त्यांनी खूप मोठे केले आहे, याचा मला गर्व आहे.